कारण अनेक महिलांच्याशी तक्रार थोडीशी आहे की प्रथाच्या साड्या महाग असतात. ऐक ग, असं नाहीये खरं तर. ते थोडं कुठून सुरुवात झाली की बिकॉज मी चालू केलं तेव्हा मी फक्त हँडलूम साडीज विकत होते आणि त्याच्यामुळे असं झालं. आणि नॅचरली कधी पण आपण सुरुवात करताना काय होतं, आपलं सोर्सिंग तेवढं स्ट्रॉंग नसतं, त्यामुळे आपण मिडलमॅनकडनं होलसेलर्सकडनं घेतो आणि त्याच्यामुळे आपले मार्जिन्स कमी, म्हणजे आपण फिगर आउट करत असतो. आणि म्हणून तेव्हा म्हणजे मी जेव्हा प्रथा चालू केलं तेव्हा माझ्याकडे 15, 16, 17 हजार ऑनवर्ड्स अशा साडीज होत्या. कारण मेनली पैठणी, गढवाल, कांजीवरम, बनारसी, इरकल एवढेच 5 प्रकार जास्ती करून माझ्याकडे होते. पण तेव्हा त्यामुळे असं आलं की अरे 15 हजाराच्या आत काही मिळतच नाहीये किंवा 20 हजाराच्या आत मला आवडेल अशी साडीच नाहीये. पण ते फक्त खरं सांगायचं तर पहिले 2-2.5 वर्षच होतं. त्याच्यानंतर आम्ही सिल्कमधल्याच पण कमी रेंजच्या 9, 10, 11 हजार, जसं की रॉ सिल्क आहे, बेंगॉल टसर आहे, मटका सिल्क आहे, अशा पद्धतीच्या साड्या आणायला लागलो की ज्या 8, 9, 10 हजारात आहेत. पण तरी लोकांना असं की नाही मला सिल्कची साडी नेसायची पण मला 15 हजाराच्या आत काही नाही. मग आम्ही वी केम टू पॉवर सिल्क. सो आता ऍक्च्युली पॉवरलूम साडी. सो आता असं नाहीये खरं तर. आता प्रथामध्ये तुम्ही आलात तर 1300-1500 रुपयापासून साडीज अवेलेबल आहेत. पण ते म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन लास्ट, तसं आहे की ते डोक्यात बसलंय की पहिले काय म्हणायचं ह्यांच्याकडे महागच साड्या. तर ती स्टार्टिंग पॉईंट आमच्याकडे हायर होता. पण तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात आणि हँडलूम पैठणी घ्यायला गेलात तर तुम्हाला 18, 19, 20, 22, 24 हजार या रेंजमध्ये मिळेल. ती आपल्या इकडे त्याच रेंजमध्ये आहे. असं नाहीये की आपण मार्केटपेक्षा महाग विकतोय, असं नाहीये. सो त्यातल्या त्यात हे उत्तर मी काय, आय होप दिस सॅटिस्फाईज